नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज चॅनल. मी अर्चना. तुम्हा सगळ्यांना आज मी दाखवणार आहे थाली सिरीजमध्येच आपण एक नवीन थाली घेऊन येतोय. आज थाली आहे चिकन ग्रेव्ही, आंबोळी, मसूर डाळ, भात याची थाली. तर आता आपण मी पुन्हा टाइम सिरीज स्टार्ट करते. आता वाजले आहेत 8, रात्रीचे 8. तर आपण बघू आपला स्वयंपाक कधीपर्यंत रेडी होतोय. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण कुकरला भात म्हणजे तांदूळ आणि मसूर डाळ शिजायला ठेवू, एकत्र ठेवू. दाखवते तुम्हाला. तर मी घेतला 1 कप वाडा कोलम तांदूळ, हाफ कप मसूर डाळ, अख्खी मसूर, सॉरी ही अख्खी मसूर आहे, डाळ नाही आहे, आणि 1/4 टीस्पून हिंग फक्त आपण जेव्हा ही डाळ शिजायला घालू तेव्हा डाळीत लागेल आणि ह्याच्यासाठी पाणी लागेल. आता आपण आधी हे कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया. आता आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ 3-3 वेळा धुवून घेतलेला आहे. आता आपण मापाने मी तुम्हाला सगळं दाखवते म्हणजे इझी होईल. हे आपण हाफ कप डाळ घेतली होती, त्याच कपाच्या मापाने डाळीच्या दुप्पट आपण टाकणार आहोत. डाळीमध्ये पाणी आणि भाताचंही गेल्या वेळी जे तुम्हाला मांदेली थालीमध्ये सांगितलं आहे की दुप्पट टाकायचं पाणी, म्हणजे पदार्थ भात एकदम छान परफेक्ट शिजतो. हे झालं डाळीत पाणी आणि हे 1/4 टीस्पून हिंग हे मसूरमध्ये टाकायचे आता भातामध्ये. आणि हे दोन्ही एकत्र कुकरमध्ये हे दोन्ही डबे एकत्र लावायचे आहेत आपल्याला. कुकरच्या खाली चाळण जी येते कुकरची ती ठेवून आपण हे दोन्ही डबे कुकरला. आता कुकरमध्ये देखील ही एक जाळी येते, ही जाळी खाली ठेवायची असते. जाळी पुढे स्टोवर पाणी ठेवायचं. हे बघा जाळी छान बुडली. हे नवशिक्यांसाठी आहे. आय नो की जुन्या लोक तर माझ्याहीपेक्षा एक्सपर्ट आहेत, पण ज्या नवीन मुली किंवा आता मुलंही करतात स्वयंपाक त्यांच्यासाठी ह्या ट्रिक्स अँड टिप्स आहेत. आणि म्हणून मी इझी वेमध्ये दाखवते की एकदम होईल. तर खाली आपण लावली आहे मसूरची डाळ आणि हे डबे कुकरच्या मापाप्रमाणे आपल्या भांडेवाल्याकडे मिळतात, जिथून आपण कुकर घेतो त्याच्याकडे मिळतात. ठीक आहे. तर खाली लावली आहे डाळ, वर लावलेत आपण तांदूळ, पाणी टाकले कुकरमध्ये. मेक शुअर की आत कुकरमध्ये जाळी बुडेल इतकं पाणी ठेवायचंच ठेवायचं. आता आपली 3री शिट्टी झाली आहे. घड्याळात वाजले आहे 8 वाजून 10 मिनिटं. 10 मिनिटात ती शिट्टी झाली आहे. तर आपण आता गॅस ऑफ करू. आपल्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता हा गॅस बंद केला आहे आपण. आता कुकर बाजूला ठेवून देऊ, म्हणजे कसं कुकर छान थंड होईल. गरम कुकर ओपन करायचा नाही. आता आपण चिकनची तयारी बघूया. तर चिकनसाठी आपल्याला एक मोठं पातेलं लागणार आहे आणि एक मोठा, जर छोटा असेल तर 2 कांदे. हा मोठा आहे त्यामुळे मी एक घेतला आहे. फोडणीचं साहित्य दाखवते. अजून आपल्याला वाटपाचं वेगळं आहे. तर हे जस्ट चिकन फोडणीला देताना काय लागणार ते. तर एक मोठा कांदा, मीडियम असतील तर 2 कांदे. हे आहे 5 टीस्पून मालवणी मसाला, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून बडीशेप, 2 टीस्पून जिरं आणि हे जवळजवळ 10 काळे मिरे, 10 लवंगा आणि 2 टीस्पून रॉक सॉल्ट किंवा साधं मीठ. तर आता आपण आणि हे 1 किलो चिकन धुवून कट करून स्वच्छ करून ठेवलं आहे. तर आता आपण कांदा चिरूया आणि चिकन फोडणीला घालूया. काहीच आता आपण हा जो तांदळाचा हे होता 1 कप, तर ते 2 कप आपण, म्हणजे कपाच्या मापाने सांगते पुन्हा एकदा, हे नवशिक्यांसाठी आहे की ते कुठे चुकूच नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे हे त्यांच्या मापासाठी, कारण हे कप रेडीमेड मिळतात आपल्याला मेजरमेंटचे, मेजरिंग कप, आणि या नवीन पिढीला त्यानेच इझी कळतं. तर हे 2 कप, 2 ते 3 करू आपण, कारण कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी आहे तशी मग तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे कन्सिस्टन्सी चिकन ग्रेव्हीची, आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर आपण एका साईडला आता काय करू की एका गॅसवर हे पाणी तापत ठेवू, म्हणजे हे पाणी गरम झालं की आपल्याला चिकनमध्ये घालायला लागणार आहे. तर आपण पाणी तापत ठेवू एका गॅसवर आणि एकीकडे आपण चिकन फोडणीला घालायला सुरुवात करू. हेच आता आपलं हे चिकनचं पातेलं तापलंय. आपण जवळजवळ पाव कप तेल ओतलेलं आहे. आता तेलात सुरुवातीला आपल्याला हे ड्राय मसाले टाकायचे आहेत. लवंग, काळे मिरे, त्यानंतर जिरं, जिऱ्याच्या मागोमाग बडीशेप. छान ढवळायचं, करपू नाही द्यायचं काही. आता आपला हा जो मोठा कांदा आपण चिरला होता तो कांदा घालायचा आणि कांद्याला
छान, म्हणजे अगदी शिजेपर्यंत वाट नाही बघायची. आत्ताच आपलं म्हणून ते इझी रेसिपीज यासाठीच आहे की पटपट पटपट प्रोसेस करत जायचं आहे. आता हा कांदा होता होताच आपल्याला काय करायचं आहे, 5 टीस्पून मालवणी मसाला, 1 टीस्पून हळद आणि मेक शुअर मीठ ही आपण आता टाकतोय 2 टीस्पून रॉक सॉल्ट किंवा साधं मीठ. हे सगळं टाकून छान ढवळायचं. अगदी या कांद्यातनं तेल सुटेपर्यंत ढवळायचं. 1-2-3 मिनटं छान ढवळून घ्यायचं. तुम्हाला दाखवते मी की कसं तेल सुटेल. म्हणजे जेवढं तेल सुटेल ना तेवढं आपल्या चिकनला रंग खूप छान येतो आणि चिकनची ग्रेव्ही खूप टेम्पटिंग यम्मी दिसते. आता त्या साईडला बघा आपलं पाणी इतपत गरम, अगदी बॉईल करायची गरज नाही आहे. आता आपण स्विच ऑफ करू हा गॅस. मग इथे आपण आता कुकर उघडून आपल्याला मसूर डाळीला फोडणी घालायची. मसुराचं तिखट वरण करायचं आहे. तर हे होऊ दे तोपर्यंत 1-2 सेकंद आपण थांबूया. ह्याच्यातनं छान तेल सुटू दे. हे बघा, झूम इन केल्यावर तुम्हाला कळेल. कांद्यातनं तेल सुटून असं हे मध्ये बघा एक सर्कल पूर्ण भरत चाललं. दॅट मीन्स की वी आर रेडी, और कांदा इज रेडी, की छान कुक झाला आहे तेलामध्ये. तर आता या पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे की चिकन घालून आपल्याला बंद करून ठेवायचं. थोडं चिकनला स्टीम लागू द्यायचे, म्हणजे वाफेवर शिजवतो म्हणतो ना ते करायचं आहे. तर हीच प्रोसेस, हे जे मी म्हणत होती तेल सुटायला हवं, ती स्टेप आहे की तेल अगदी कच्चं काहीच राहत नाही. मग कांदा छान शिजलेला असतो आणि आपण जे मसाले मिठासहित टाकलेत की तेही छान त्यात सॉते झालेले आहेत. तर आता दिस इज द परफेक्ट टाईम की आता आपण काय टाकणार आहोत, हे 1 kg बारीक छान पीसेस केलेलं चिकन, हे पीस करून छान आपण आधीच, मी थोडे हात धुते आणि मग परतते. आता हे चिकन टाकून आपण लगेच पाणी नाही घालायचं आहे. चिकन व्यवस्थित यात ढवळून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपण हे चिकन छान परतलंय. पाणी घालायचं नाहीये. काय करायचं आता आपल्याला, यावर ठेवायचं आहे झाकण. हे पाणी वेगळं, हां. इथे थोडंसं हे पाणी, साधं पाणी टाकून थोडा वेळ आपण गॅसवर हे ठेवून द्यायचं आहे. आता आपण चेक करूया चिकनला. हे बघा, पाणी सुटलंय, म्हणजे ह्या फक्त मसाल्यात पाणी टाकलं नाही आपण. आता हे वर ठेवलेलं पाणी यात टाकू आणि आपण जे गरम पाणी ठेवलंय ते गरम पाणी सगळं आधी नाही टाकायचं आहे. 3 कप आहे, टाकू सगळं. ठीक आहे, 3 कप पाणी गरम केलेलं त्यात टाकायचं आहे आणि हे छान आता शिजू द्यायचं आहे जवळजवळ 20 ते 25 मिनटं. आणि आता मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे कांदा खोबऱ्याचं ते कसं करायचं, ती रेसिपी दाखवते. तोवर हे आता आपण वाजलेत बघा 8:25 झालेत. आपण हे अजून 15-20 मिनटं छान शिजू द्यायचं आहे फास्ट गॅसवर. आणि की वरती पाणी ठेवायला विसरायचं नाही, म्हणजे कसं आतल्या पाण्यात ते छान शिजतंच, पण आतलं पाणी कमी झालं तर वरचं पाणी पण एक्झॉर्ब होऊन की स्टीमवर शिजल्यासारखं होतं ते. तर हे शिजू द्या. आता हा गॅस बिझी असेल आपला, किंवा आपण ह्याला शिफ्ट करू आणि इथे आपण वाटणाची तयारी करू. मी इन्ग्रेडियंट्स दाखवते. नमस्कार, आता पुन्हा आपण भेटतोय. हा आपण करणार आहोत मालवणी कोकणी वाटप कांद्या खोबऱ्याचं. तर हे आहे 1 कप सुकं खोबरं, हे किसलेलं सुकं खोबरं आहे. अर्धी नारळाची वाटी ओलं खोबरं, हे दोन्ही मिळून जेवढं असेल तेवढे कांदे, म्हणजे हे जवळजवळ 2 कप झालं आहे. तर आपण एक मीडियम साईजचे 6 कांदे,
1 इंच आलं आणि 1 गड्डा लसूण. आता हे सगळं मी कट करते आणि स्टेप बाय स्टेप कसं रोस्ट करायचं ते मी दाखवते. आणि ह्याच्यात अजिबात पाणी घालणार नाही आहोत वाटताना, म्हणजे 8 ते 10 दिवस हे छान पाणी न घातलेलं असेल तर फ्रीजमध्ये छान राहतं. तर आता पुढची प्रोसेस बघूया. हेच आता बघा, तुम्हाला कळावं म्हणून मी काय केलं आहे की मघाशी जे होते कांदे ते कापलेत मी. तर आपल्याला इन शॉर्ट काय करायचं, खोबरं आणि कांदा सेम प्रपोर्शन पाहिजे. म्हणजे 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी सुकं खोबरं. ओल्या खोबऱ्याचे असे काप केले तरी चालतात किंवा मग खाऊन घ्या. आणि 2 वाट्या. आणि हे पूर्ण का भरलं आहे, कारण कांदा सॉते केल्यावर श्रिंक होतो आणि कमी होतो. त्यामुळे हे आपले जे 6 कांदे आहेत ते उभे चिरलेत छान. आणि 1 इंच आलं आणि हा लसणीचा गड्डा. लसूण पूर्ण सोलायची गरज नाही आहे, सालीसहित आहे, तशीच आपण छान मिक्सरला लावणार आहोत. तर आता आपण इथे तवा गरम व्हायला ठेवलेला आहे. आता तव्यावर अगदी हा लोखंडी तवा आहे, चमचाभर तेल घालून आधी स्टार्ट काय करायचं तर ओलं खोबरं स्टेप बाय स्टेप, कारण आपण हा मसाला स्टोअर करणार आहोत फ्रीजमध्ये. त्यामुळे ओलं खोबऱ्याने स्टार्टिंग करायचं. ओलं खोबरं छान हे झालं की रेड झालं की मग आपण सुकं खोबरं टाकायचं आहे. सुकं खोबरं झालं की ओला आणि सुकं मिक्सीला लावायचं आणि तोपर्यंत कांदा भाजू द्यायचा आहे. तर आपलं बघू की तोपर्यंत म्हणजे 15 मिनटं ह्याला लागतील. चिकन आपलं ऑलमोस्ट होत आलं आहे, आपला कुकर रेडी आहे. तर हे मसाला आता छान आणि फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे. गॅस असाच राहू दे फास्ट. आणि हे छान पटापट आपण आता करून घेऊ. 15-1 मिनटं लागतील. 5 मिनटं हे, 5 मिनटं हे. आणि कांद्याला थोडा जास्त वेळ लागतो, पण कांदा होईपर्यंत आपण खोबरं दोन्ही म्हणजे ओलं सुकं खोबरं मिक्सरला लावून घेऊ. तर ठीक आहे, आता हे खोबरं झालं की मग भेटू. आता हे ओलं खोबरं छान काळसर होत आलंय. तर आता आपण हे एका ताटात, आणि इथे स्टीलचं ताट घ्यायचं, प्लास्टिक किंवा काही घ्यायचं नाही, कारण हे गरम असतं खूप. आणि तवा असाच गरम ठेवून यामध्ये सुक्या खोबऱ्याला वेळ नाही लागत आणि हे आपलं किसलेलं खोबरं आहे, त्यामुळे हे पटकन भाजलं जाईल. 1-2 मिनटामध्ये छान भाजलं जाईल फास्ट गॅसवर. आणि तवाही बघा तापलेला आहे, खूप वाफा येत आहेत. हे जरा छान भाजलं की मग आपण कांदा आणि लसूण आणि आलं ते एकत्र टाकायचं आहे भाजायला. तर हे बघ, सुकं खोबरं पटकन भाजते. आता हे 2-1 मिनटात हे काढून घेऊ. जे सुकं खोबरं पण हे बघा भाजलंय छान. आता हे त्याच ताटात काढून घेऊ. आणि हे दोन्ही खोबरे म्हणजे सुकं आणि ओलं आधी मिक्सरला लावायचं आहे वेगळं. आणि कांदा आणि लसूण आलं हे एकत्र लावायचं आहे. मग पाणी घालायची गरज नाही, विदाऊट पाणी पण छान ते फाईन ग्रेव्ही होतं, ग्राइंड होतं. तर आता आपण टाकणार आहोत, थोडंसं तेल टाकायला लागणार आहे कांद्यासाठी, थोडंसं अगदी 1 चमचाभर. आणि कांदा, आता ह्या कांद्याला आपण ना 1 टीस्पून मीठ टाकणार आहोत कांद्यासाठी. लसूण, आलं काढली नाहीये, 1 चमचा मीठ. आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवर, कारण कांदा कसा त्याला वेळ लागतो व्हायला. तर फास्ट गॅसवर कांदा छान मऊ होईपर्यंत आपण काय करणार आहोत, आता हा कांदा असाच राहू दे यावर. फास्ट गॅसवर आपण हे दोन्ही खोबरं मिक्सरला लावून घेऊया आणि याची सुकी पेस्ट करून घेऊया त्या खोबऱ्याची. तोपर्यंत कांदा होईल आणि मग कांदा वाटून घेऊ. आधी आपण ओलं वाटून घेऊया, कारण याचं टेक्स्चर म्हणजे वेगवेगळं नको यायला. तर ओलं आधी लावून घ्यायचं. ओलं झालं की बाजूला काढायचं. मग सुकं पाणी 1 थेंबही पाणी टाकायचं नाही आहे. इथे आपला कांदा बघा हळूहळू सॉफ्ट होतोय. तर कांदा होईस्तोवर आपण हे वाटून घेऊ. फ्रेंड्स, हे बघा आपण ओलं खोबरं लावलंय, ते इतपत झालं ना ओलं खोबरं, कारण आपण त्याच्या चकत्या काढल्या होत्या. तर ते इतपत झाल्यावर आता त्याच्यामध्येच हे ड्राय खोबरं टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सीला फिरवून घ्यायचं आहे छान.
पावडर फॉर्ममध्ये हे होऊ द्यायचं. तर आता हे पुन्हा आपण मिक्सरला लावून घेऊ. तेच आता आपलं खोबरं हे बघा इतपत असं फाईन झालं आहे. तर आपण हे काढून घ्यायचं आहे, एका भांड्यात काढून घ्यायचं. आणि हे पण आहे की आता आपण चिकनच्या ग्रेव्हीला जेवढं लागेल आपल्याला ग्रेव्ही जेवढी घट्ट पातळ हवी तेवढं घ्यायचं, म्हणजे चिकनमध्ये टाकायचं आहे. आणि उरलेल्या डब्यात भरून आपण इतर म्हणजे भाज्या, उसळी, मी यापुढे तुम्हाला रेसिपीज दाखवत जाईन, त्यात जेव्हा मी मेन्शन करेन की वाटण टाकायचं आहे. तर हेच आहे ते वाटण, कांद्या खोबऱ्याचं वाटण असं म्हणतात कोकणामध्ये. हे बघा आता आपला कांदा झालाय, 5 मिनिटात होऊन जाईल कांदा पण, की असा ब्राउनिश व्हायला हवा, डार्क ब्राऊन, की मग तोही वाटून घ्यायचा. आणि मग कांदा आणि हे खोबऱ्याचं वाटण हे दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सीला फिरवायचं. आणि आपलं चिकन आता ऑलमोस्ट रेडी झालं आहे. गॅस स्लो करायचं आहे. चिकनमध्ये हे मिश्रण टाकलं की 5 मिनिटात गॅस बंद, मग चिकन रेडी, कारण मीठ वगैरे सगळं टाकलं आहे. हे बघा कांदा आपला छान भाजला आहे. आता गॅस बंद. आणि हा कांदा आपण आता काय करू की थोडा गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचा आणि मिक्सरला लावून घेऊन हे आपण वाटण रेडी करून घेतो. हे बघा कांद्यामध्ये ह्या ज्या आपण हे ठेवल्यात लसणी, त्या कापलेल्या नाही आहेत, अख्ख्या आहेत, पण त्या बघा छान शिजल्या आहेत. पलित्याने म्हणजे ह्या पलित्यानेही त्याचे पीसेस होत आहेत. आणि ह्या अख्ख्या ठेवल्यामुळे काय होतं, आपण फक्त कांदा लावणार आहोत मिक्सरला, तर ग्रीप मिळते. अख्ख्या लसणीमुळे कांद्याला ग्रीप मिळते आणि कांदा छान वाटला जातो. तर आता आपण हे वाटण कांदा वाटून घेऊ आणि मसाला रेडी होऊन देऊ. हे बघा आपण कांदा वाटून घेतला आहे मिक्सरला, किती छान बघा झाला आहे, एकदम छान पेस्ट झाली आहे. आता आपण काय करायचं, हा कांदा काढायचा नाही, त्यातच हे खोबरं आणि कांद्यासोबतच आलं वगैरे पण होतं. तर आता काय करायचं, ह्यात हे खोबरं टाकून पुन्हा एकदा हे करायचं, फिरवून घ्यायचं. का तर हे कांदा आणि खोबरा मिक्सरमध्ये छान एकजीव होईल आणि फायनल आपला प्रोडक्ट तयार होईल. कोकणी वाटण किंवा मालवणी कोकणी वाटण. कोस्टल रिजनमध्ये प्रत्येक घरामध्ये हे वाटप, पाहुणे यायचे म्हटल्यावर वाटप रेडी हवं, तर ते हे वाटप. हे बघा हे आपलं फायनल प्रोडक्ट रेडी झालं आहे. आता ह्यातला जो हा सगळा आपण, ह्यात थेंबभरही पाणी नाही आहे, हे छान बिना पाण्याचं कांदा लसूण खोबरं ह्याचं हे वाटण रेडी झालं आहे. आणि हे असंच आपण आता थोडी वाफ जाऊ दे त्याची, कारण मिक्सरमधून काढलं आहे. तर हे रेडी वाटण असंच फ्रीजमध्ये एका डब्यात किंवा स्टीलच्याच डब्यात ठेवायचं. स्टीलच्या डब्यात छान बंद करून ठेवायचं. आणि आपल्याला जेवढं पाहिजे आपल्या ग्रेव्हीमध्ये किंवा उसळींमध्ये किंवा कधी ड्राय भाज्यांमध्ये थोडंसं टाकलं जातं, तर चमचाभर काढून पुन्हा तो चमचाही सुका असावा, नाहीतर बुरशी लागू शकते. तर सुक्या चमच्याने सुक्या ह्याच्यात हे बंदिस्त असं हवाबंद ठेवण्याचं, 8 ते 10 दिवस टिकवण्याचं हे कोकणी वाटपाची ही रेसिपी आणि ही कोकणी वाटप रेडी. हेच आता वरती आपण जे चिकनसाठी पाणी ठेवलं होतं ते पाणी पूर्णपणे सुकलंय, म्हणजे कोरडं झालंय, पण आतलं पाणी तसंच आहे. हीच ती ट्रिक आहे की आतलं पाणी संपत नाही. तर आता काय करायचंय, हे एकदा ढवळून घ्यायचं. हे बघा चिकन शिजलंय पूर्ण. आता हे बघा ही थिन ग्रेव्ही दिसते ना, तर हे वाटपाची आता कमाल मी दाखवते तुम्हाला की आता आपण जशी कन्सिस्टन्सी, आज आपला बेत आहे आंबोळ्या चिकन, तर कधी वडे करतात चिकनसोबत, तर जशी कन्सिस्टन्सी पाहिजे. कधी कोणी फक्त भातासोबत चिकन खातात, मग त्यांना तसं की वरण न घेता फक्त चिकन आणि भात. तर आपल्याला जसं थिकनेस पाहिजे तसं वाटण टाकायचं. हे मालवणी कोकणी वाटण आहे कांद्या खोबऱ्याचं. हा हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे म्हणतो आपण, तो हिरो इन्ग्रेडियंट हेच आहे, हे वाटण. हे वाटणामुळे या ग्रेव्हीला थिकनेस पण येतो आणि जी अल्टिमेट चव येते ती ह्या वाटणामुळे येते. तर आता फास्ट गॅस करू आपण आणि 5 मिनटं फक्त हे छान उकळी फुटू दे. हे ऑलमोस्ट झाले, चिकन शिजले. एकदा उकळी आली की हे मिळून येईल छान, मग आपण गॅस टर्न ऑफ करू. हेच आपण आता पाहूया चिकन. हे बघा छान मिळून आलंय वाटण त्याच्यामध्ये. आता आपलं हे चिकन ग्रेव्ही रेडी झालेली आहे, बघू शकता.
आता आपण गॅस बंद करणार आहोत. हे बघा, थिकनेस पण जसा आपल्याला हवा तसा आला आहे ग्रेव्हीला थिकनेस. पीसेस पण छान शिजलेत आणि ही कन्सिस्टन्सी इज परफेक्ट. तर आता आपण गॅस टर्न ऑफ करू. हे चिकन रेडी झालं आहे आपलं. आता हे बाजूला घेऊया आणि आपण आता कुकर उघडूया. आपण ह्याच्यामध्ये आठवत असेल तर तांदूळ आणि डाळ लावली आहे. बघूया आपण कसं शिजलंय. हे 1 कप वाडा कोळम राईस. बघा किती छान दाणा छान शिजलाय. परफेक्ट प्रमाणात केलं ना तर छान शिजून येतं. आणि ही फक्त हिंग टाकलं, यात बाकी काही नाही आहे. ही मसूर डाळ छान मिळून आले. आता हा भात पुन्हा आपण कुकरमध्येच ठेवू म्हणजे तो गरमच राहील. आणि आता आपण डाळीचं पाहू. आज आपण करणार आहोत मसुराची डाळ. म्हणजे आम्ही डाळ म्हणतो पण ह्याला तिखट वरण पण म्हणू शकतो, अख्ख्या मसूरचं. हे अख्खे मसूर आपण 3 शिट्या काढून घेतल्यात कुकरला. आणि आता त्याच्यात मी दाखवते, इथे टोप ठेवलं आहे. तर आता दाखवते मी फोडणीचं साहित्य. 1 चमचा 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून राई, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून तिखट म्हणजे मालवणी मसाला, अर्धा टीस्पून हळद आणि 6-7 लसूण पाकळ्या, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर. आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला. तर आता आणि हिंग हे शिजताना 1/4 टीस्पून हिंग आपण ह्याच्यात टाकला आहे शिजताना. आणि मीठ हे 1 टीस्पून मीठ पण आहे, रॉक सॉल्ट आहे. तर आता आपण हे चिरूया आधी लसूण आणि फोडणीची तयारी करू. हे इन्ग्रेडियंट्स तर आहेतच. त्याच्यात आता आपण जे वाटप वाटलं आहे कोकणी मसाला वाटप, तर ते 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून वाटप. म्हणजे फ्रीजमध्ये असेल तर फ्रीजमधून काढून ठेवायचं. तर आता आपण ॲक्च्युअल फोडणी स्टार्ट करू. तरी कढीपत्त्याची पानं अगदी हातानेच आणि छान ताजी पानं हे करायची की कढीपत्त्याचा छान. ह्याच्यात टोमॅटो वगैरे काही टाकत नाही आहे मी या वरणामध्ये. तर हा कढीपत्ता असा छान चुरून घ्यायचा. आता आपण हे तापले पातेलं तर 1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून ऑइल टाकले. ऑइल छान हिट होते. सुरुवात आपण फोडणीची करणार आहोत मोहरीने. तर हे ऑइल छान हे होते तोपर्यंत इथलं दाखवते मी. ह्या डाळीमध्ये काय टाकायचं आहे. तिखट 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून सॉल्ट, रॉक सॉल्ट. आणि हे वाटण हे जवळजवळ म्हणजे हा एवढा 1 टेबलस्पून आहे हे माप, 1 टेबलस्पून. तर हे छान एकजीव करून घ्यायचं तोपर्यंत. आणि आता इथे बघा, इथे आपलं तेल गरम झालं. तर तेलामध्ये आधी जाणार राई, राईच्या पाठोपाठ जाणार जिरं, जिऱ्याच्या पाठोपाठ जाणार बडीशेप आणि मग हे लसूण. हे छान होऊ देत. लसूण, राई, जिरं. हे छान झालं की मग त्याच्यात जाणार आहे आपला कढीपत्त्याची जी पानं मी चुरायला सांगितली ती. एक चुरलं म्हणजे हाताने जरासे क्रश केल्यासारखं करायचं. त्याने ना छान फ्लेवर येतो आपल्या वरणाला. वरण म्हणू की काय डाळ म्हणू, आम्ही तर डाळच म्हणतो ह्याला. तर त्याला छान फ्लेवर येतो. आणि याच्यामध्ये इतर काहीच इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. तर आपण आता हे बघा, ही फोडणी झाली आहे रेडी. बाकी सगळं मिश्रण ह्यात टाकलं आहे. आणि आपल्याला अजून 1 कप आपण ह्यात पाणी टाकू, कारण हे खूप घट्ट होतं ना. तर थोडी कन्सिस्टन्सी लेवलअप करायला पाणी टाकू. तर हे बघा. आणि हा मसूरही छान शिजतो 3 शिट्ट्यांमध्ये. म्हणून मी भातासोबतच का लावला तर वेळ पण वाचतो ना आपला. तर यात थोडंसं आता 1 कप पाणी टाकते. हे बघा, हा 1 कप मी मापाने का दाखवते तर हे नवख्या मुलांना किंवा मुली ज्या यंगस्टर्स की ज्यांनी कधी स्वयंपाकघरात पाऊल नाही ठेवलेला आहे पण त्यांना आईच्या हातचं खावंसं वाटत असेल
तर ह्या रेसिपीज मेजरमेंटनुसार असल्यामुळे की कधी बिघडणारच नाही, परफेक्ट होणार. तर हे बघा, हे एवढं घट्ट झालेलं आहे. हे आता छान उकळी फुटल्यावर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली त्याची कन्सिस्टन्सी काय झाली आहे ते. आणि तुम्हाला काही जणांना खूप पातळ आवडतं, तर मग मी जो 1 कप पाणी टाकलंय तर त्यात 1.5 कप करायचं पाणी, म्हणजे मग घट्टपणा कमी होईल त्याचा. पण दिस इज ओके, की भातावर जर खायचं असेल तर हे पण छान आहे, की ही कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे. तर आता हे आपल्याला छान उकळू दे आणि मग आपण त्यावर कोथिंबीर पेरू आणि गॅस स्विच ऑफ करू, कारण आतमध्ये मिठापासून सगळं टाकलेलं आहे. टोमॅटो वगैरे काही बाकीच्या गोष्टी टाकलेल्या नाही आहेत, कारण ह्याचा फ्लेवर जो आहे मसूरचा तोच एन्हान्स करायचा आहे आपल्याला. तर फक्त ही फोडणी आणि कोथिंबीर त्याच्यावरच तो बेस्ट लागतो. आणि थोडासा आपला जो 1 टेबलस्पून मसाला केला आहे त्यावर हे मसूर डाळ खूप मस्त लागते. पावसाळ्यातनं वगैरे तर खायला बेस्ट ऑप्शन आहे हे, की फक्त डाळ भात, गरम गरम भात आणि मसुराची डाळ, हे खूप उत्तम कॉम्बो आहे जेवणाचं. हेच आपलं मसुराचं वरण किंवा अख्ख्या मसुराची डाळ रेडी झाली आहे. आता आपण गॅस बंद करतोय. कन्सिस्टन्सी मी म्हटलं तसं की तुम्हाला पातळ हवं तर अजून त्यामध्ये पाणी टाका, की हे आम्हाला योग्य वाटतं म्हणून मी फक्त 1 कप पाणी टाकले. तुम्ही 1.5 कप करू शकता, म्हणजे मग पाण्याची लेवल ॲडजस्ट होईल आणि ते परफेक्ट होईल. तर आता हे बंद करू, की हे रेडी झालं आहे. आता आपण झाकण ठेवू. हेच आता आपण आंबोळ्या करत आहोत, कोकणी स्टाईल आंबोळ्या. तर हे आहे आंबोळीसाठीचं बॅटर. हे बॅटर रेडी करायचं म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला 2 कप जर तांदूळ असतील तर 1 कप आपण घ्यायचं आहे उडीद डाळ. तांदूळ, उडीद डाळ आणि अगदी चमचाभर मेथी आणि थोडीशी चमचाभर चणा डाळ, हे सगळं भिजत घालायचं. आज सकाळी समजा जर 10 वाजता आपण घातलंय तर संध्याकाळी म्हणजे 5-6 तासामध्ये ते छान भिजतं. आणि मग संध्याकाळी 7 नंतर वगैरे ते मिक्सरला छान वाटून घ्यायचं. वाटून घेतल्यावर ते फर्मेंट व्हायला एका मोठ्या उंच डब्यामध्ये, म्हणजे ज्याच्यात स्पेस असेल फर्मेंट झाल्यावर फुगलेलं पीठ राहायला, असं उंच किंवा असा मोठा डबा घ्यायचा. त्याच्यात ते रेडी मिश्रण टाकायचं. आणि आता उन्हाळा असेल तर खूप छान पटकन ते भरून येतं मिश्रण नेक्स्ट डे मॉर्निंगला. तर नेक्स्ट मॉर्निंगला जेव्हा ते मिश्रण वरती आलेलं असेल तेव्हा मग ते काढून घ्यायचं आपण. तर ते हे असं मिश्रण आहे. तर आता ह्याच्यात फक्त आपल्याला 1 चमचाभर सॉल्ट टाकायचं आहे. ते मी 1 चमचाभर सॉल्ट टाकलं यामध्ये. आणि आपण अगदी नाही, ही खूप काही काही जणांना कटकटीची गोष्ट वाटत असेल तर आपण की रेडीमेड जे मिळतं डोसा बॅटर तेही चालतं. आता डोसा बॅटरमध्ये मग थोडंसं तुम्हाला पाणी टाकावं लागेल, पण त्याची कन्सिस्टन्सी अगदी डोशासारखी पातळ नाही त्या बॅटरची. हे बघा, इतकी पाहिजे, म्हणजे इडलीप्रमाणे थोडासा थिकनेस हवा, पण ते रनी पण हवं, की आपण जेव्हा आंबोळी हे करू टाकू तेव्हा ते छान आंबोळी पसरवता आली पाहिजे, पण डोसा इतकं पातळ नाही. तर ते रेडीमेडही आणू शकता. आता मी इथे पॅन ठेवलं आहे. तुमच्याकडे भिडं असेल तर भिड्यावरही हे होऊ शकतं. तर आता मी पॅन ठेवलं आहे. पॅनवर आपण 1 चमचा ऑइल घालू. ऑइल थोडं पसरवून घेऊ. आणि आंबोळीची खासियत दुसरी अशी काय माहिती आहे का, आंबोळी ही परतत नाहीत, की आंबोळी ही एकाच साईडने होते. छान तापलंय आपलं पॅन, तापलंय. आता हे यात मीठ टाकलेलं आहे. आणि तुम्ही रेडीमेड जर आणत असाल तर तेही की मीठच टाकायचं त्यात, बाकी आंबोळीच्या ह्याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं टाकायचं नाही. हे बघा, की आता आंबोळीने सेट केली, गॅस फास्टच आहे. आता झाकण ठेवायचं. आणि आंबोळ्या ठेवायसाठी जेव्हा आपण एका चाळणीवर ठेवायच्या, आणि चाळणीखाली वाटी किंवा अशी जर रिंग असेल ज्यावर भांडी ठेवतात, ती रिंग मिळते बाजाराला ही 25-30 रुपयात. ती रिंग असेल तर रिंग, नाही असेल रिंग तर वाटी किंवा काहीतरी असं की जे हॉलो असेल थोडं, की ज्याच्यात स्टीम सर्क्युलेट व्हायला जागा असेल, म्हणजे सॉगीनेस नाही आहेत, सॉगी नाही होत आंबोळ्या. तर आता ही आंबोळी झाली की आपण ह्यावर काढून ठेवू आणि आपलं ताट रेडी होईल. हेच आपण आता हे अगदीच 1-2 मिनिटामध्येच, हे बघा, ही जसं आपला पाव असतो ना, नरम पाव, त्याप्रमाणे ही फ्लफी होते. तर आता आपण दुसरी टाकूया, दुसरी आंबोळी टाकूया. गॅस असाच ठेवायचा आहे.
फास्ट आहे मीडियमवर, स्लोवर नाही ठेवायचा, कारण ती आंबोळी छान झाली पाहिजे. आता ही दुसरी पण झाल्यावर काढून घेऊ आपण आणि आंबोळ्या आता खाण्यापुरता करून जेवायला बसू. कैसी दुसरी आंबोळी ही अलगद काढायची असते. आता आपण अजून एक टाकून घेऊ आणि हे टाकताना ना छान बॅटर ढवळून घ्यायचं. वाकायचं. हे पहा, ही देखील आंबोळी रेडी झालेली आहे. आणि तुम्ही खाली जर बघाल ना, ह्याचा आता बॅक साईड कशी दाखवू, की खाली जर बघाल तर हे बघा छान असा, म्हणजे समजतं की आंबोळी छान झालेली आहे. तर अशा ह्या आपल्या आंबोळ्या झाल्या आहेत रेडी. काहीच आपलं हे आजचं चिकन ग्रेव्ही, आंबोळी, मसुराची डाळ किंवा मसूर वरण आणि भात, हे आपलं प्लॅटर, हे मेन्यू आपला, ही प्लेट थाळी रेडी झाली आहे. त्याच्यासोबत आपण सर्व केलं आहे कांदा, काकडी, लिंबू आणि मिरची. तर आपल्याला जवळजवळ 8:30 वाजलेत सगळ्या आंबोळ्या वगैरे होईपर्यंत, म्हणजे 8 ते 9:30 साग्रसंगीत सगळा स्वयंपाक झाला आहे. हे मसूर, हे बघा हा थिकनेस आला आहे मसूरला, आणि ती ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही, तीही छान आंबोळीबरोबर छान की मस्तपैकी हे होईल, एब्झॉर्ब होईल. आणि आंबोळ्या आपल्या हे बघा की ह्या पेपर लाईक आंबोळ्या होतात, अशा सॉफ्टनेस असतो आंबोळ्यांमध्ये. हे बघा, ह्या आंबोळ्या रेडी झाल्यात. तर थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही सगळे जेवायला या.